हॅलो एव्हरीवन. तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला काहीतरी चांगले बनवायचे आहे किंवा घरी पाहुणे येत आहेत, पाहुण्यांना खुश करण्यासाठी काहीतरी चांगलं बनवायचं आहे, मग तर ही पनीरची भाजी नक्की ट्राय करून बघा. फक्त 15 मिनटात ही भाजी तयार होते. ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 कांदे घ्यायचे, 2 टमाटे घ्यायचे, कोथिंबीर, 4-5 हिरवी मिरची आणि अद्रक लसूण घ्यायचे. ह्याची आता फाईन पेस्ट करून घ्यायची. ग्रीन ग्रेव्हीची भाजी असल्यामुळे मी फक्त शिमला मिरची घेणार आहे. शिमला मिरची कट करून घ्यायची. त्यानंतर पनीर कट करून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल तापले की जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की ग्रीन पेस्ट टाकायची आणि त्याला तेल सुटलं की मग थोडी हळदी पावडर आणि पनीर मसाला टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगलं तेल सुटू द्यायचं. आता कट केलेली शिमला मिरची आणि पनीर टाकून हलक्या हाताने फिरवून घ्यायचे. मसाला व्यवस्थित मिक्स झाला की मग 1 कप दूध टाकायचे. त्यामध्ये मी थोडी साय देखील टाकलेली आहे. दुधामुळे भाजी खूप क्रीमी होते आणि चवही खूप छान लागते. आता 1 कप पाणी टाकून घ्यायचे. मध्यम आचेवर भाजीला 5 ते 6 मिनटं आरामात शिजू द्यायचे आणि गॅस बंद करण्यापूर्वी मेल्टेड बटर किंवा थोडे तूप टाकून घ्यायचे आणि आपली ग्रीन मसाला पनीर भाजी तयार आहे. आहे ना खूपच झटपट रेसिपी.